इलेक्शन पहलेच खुश आहेत रे. थोड्या वेळ जातं का मग भोंगायला लागले. फोन बंद करा नाही तर सायलेंट करा जरा तुमचे. भेटली का? हॅलो 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 आवाज येतो का? सगळे आले का बघा. हॅलो हॅलो हॅलो. सुरू का? बघा सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार. जय शिवराय. कालपासून राज्यात एक नवीन कट शिजला गेलाय सरकारकडून. आणि तो कट असा आहे की मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे. हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय. एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मी 3 वर्षानंतर पहिल्यांदा याच्यात घ्यायला लागलो. त्याचं कारण पण तसे याच्यात हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की काय काय सत्यता आहे काय काय नाही. आम्ही शिंदे साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे. कारण क्षमता काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत, नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीयेत म्हणून. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून. जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कुठली प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र धोक्यात, अमुक धोक्यात तमुक धोक्यात, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारला जाणून बुजून ही कट रचलाय खूप मोठा. कारण मी एकटा पडावा म्हणून. आणि मी त्या मराठ्यांसमोर राज्यातलं सिद्ध करून देणार आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न का केला, माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. नुसतं बोलणारच नाहीये तर ते मी सिद्ध करून देणार आहे की सरकार कशा प्रकारे मराठ्यांचं वाटोळं करतंय, मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करतंय. मग त्याच्यात भाजपमधला मराठा सुद्धा आला. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना त्या पक्षात तुमचे सुद्धा पोरं काम करतायत. तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटोळं होईल याचा पुरेपूर नियोजित कट असा सरकारकडून रचला गेलाय. आणि हे मी तुम्हाला आता हे सगळं सिद्ध करून देणार आहे. उदाहरणार्थ आता हे प्रमाणपत्र रद्द केलंय ज्योती दहीहंडे, वर्षा बोडखे, रेखा अंबुरे आणि कोमल पारवे, ते सगळेच इथे आहेत. मी सगळ्यांशी चर्चा केली त्यांच्याशी. तुमच्या नोंदी कोणच्या आहेत, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालंय का, व्हॅलिडिटी का दिली नाही, याच्याशी सविस्तर चर्चा झाली. सरकारने कसं जाणून बुजून याच्यात कट रचला आणि मराठ्यांचा जे पूर्वी एक शब्द होता बघा, पानिपत कसं करायचं
निवडून मराठ्यांकडून यायचं सरकारनं, मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस्तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस्तर. आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं. 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये. ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखी 2019ला आमच्याच हातात येत तुम्ही. आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा, हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत. कारण तुम्ही जर आमच्या नगडीचा आता पोरांचा वोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही. याच्यातल्या ज्योतिबाई हंडेचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही यांचं काम रद्द करा, काय हरकत नाही. त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचा वाटोळ होऊ नये, मी ते समर्थनच करत नाहीये. मला शिक्षण नोकरी ही महत्वाची आहे पोरांसाठी, माझ्या समाजाचे पोरं सुधारावं. पण हे तुम्ही वाजविलं म्हणून मला या विषयावर बोलायची गरज आली, सरकारने वाजविले म्हणून मला या विषयावर बोलायची गरज पडली. नसता यांचे प्रमाणपत्र रद्द केले असते, यांना तुम्ही राजकारणात तिकडे काही केलं असतं तरी मला याच्यात बोलायचं पण नव्हतं, मला गरज पण नाही. मी खरं ते सांगतो जाहीरपणानं, कारण इथं एक निवडून येईल पण त्या गावातल्या हजारो पोरांचा वाटोळ होणार आहे, त्या गावच्या जिल्ह्यातल्या लाखो पोरांचा वाटोळ होणार आहे. म्हणून मी तिकडे ओढतच नाही. पण आता हे ताणून ताणून तुम्ही मुद्दाम तिथं आणलंय आणि गैरसमज प्रचंड मोठा केला. हे प्रमाणपत्र कशा आता मग टिकतेनच का, मग पोरांचं नोकरीचं ऍडमिशनचं कसंच होणार, आणि रद्द हे तुम्ही राजकीय देशातून केले. तुम्हाला निवडून नाही आता आलं, तुमच्या गाडी ते दम नव्हता, ते निवडून आले, त्यांच्या क्षमतेवरती कामं केली असतील, ते लोकात झटले असतील, रात्र दुसऱ्या लोकांनी कपाकप मतदान केलं, त्यांना निवडून आले. तुम्हाला ते सहन होईना म्हणून तुम्ही हे काम केलं. आता हे काम कुणी केलंय, आता मी आधी तुम्हाला क्लिअर सांगतो, नंतर बाकी सांगतो. आता ही जी ज्योतिबाई हंडेचा विषय आहे ना, हे असा आहे. ऐका फडणवीस, आयला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतले. तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्री जाताना तुम्ही मराठीचा टांगड्यात छाटीतात. ते बावनकुळे आहे, ते बावनकुळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब तुम्हाला, रद्द करायला सांगितलंय त्यांनी. ते मीडियाला बी देतो थोड्या टायमात, पण मला अगोदर ज्योतिबाई हंडेचा बघू द्या. यशवंतराव हंडे नावाचा व्यक्ती आहे, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली बघा फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. याच्यात नोंद सापडली यशवंतराव हंडेची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बरवालात ना तुम्ही मराठीच्या विरोधात, की ते बोगस येतं खोटे येतं नामकं टमकं आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकांडी बसायचं बंद करा. मी जर बोकांडी बसलो ना तर उठणारच नाही. हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे. म्हणून हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंतराव हंडेची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही करायची. शिंदे साहेब, तुमच्या इतकं नाव मी कोणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आहारी जाता म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस शिंदे साहेब, तुम्हाला का बोलतोय ते सुद्धा सांगतो. हे भिंतीला चिटकेलेल्या मीडियाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांना दाखवतोय. या भिंतीला चिटकल्यात आणि याच्यातून ज्योतिबाई म्हणजे यशवंतराव हंडेची नोंद मिळाली. हे क्लिअर झालं. आता यशवंतराव हंडेची नोंद सापडली 2 वर्षापूर्वी शिंदे समितीनं, त्या आधारे निघाली. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब हंडे, त्या बाबतीत पलीकडून बसल्याला बरोबर आहे ते. हा, ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय मराठी